वर करा. शेवटची कुस्ती आहे. या कुस्तीसाठी राजन राणा, सातो पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने 2,01,000 रुपये इनाम ठेवण्यात आलेला आहे. आणि पुढल्या वर्षी अण्णांच्या वतीने सिकंदर शेख साठी एक खुश खबर आहे. 1,11,111 रुपये आपल्याला देण्यात येतील. आणि उपविजेते झाले तरी आणि विजेते झाले तरी कदाचित हीच महाराष्ट्र केसरीची जोडी आपण पुढल्या वर्षी पाहू अशी अपेक्षा करतो. आणि या कुस्तीला आपण सुरुवात करत आहोत. आजची गर्दी कमी होऊ द्या. आजची गर्दी कमी होऊ द्या. आजची गर्दी सगळी कमी होऊ द्या. कुस्त्या वाक्यात पहिल्याच्या तोट आहे. सर्व दानशूर व्यक्ती मनपूर्वक आकार व ही मोठाली पाकिट गोळा करणारे संदीप तात्या शिंदे, मंगेश अण्णा सातो, सागरभाऊ गोरे, हिंदकेसरी टक्के, उपसरपंच भद्राव भाडे या सर्वच लोकांनी दानशूर लोकांकडून गोळा केली. पण एवढं मोठं प्रमाण आकडे आहे. सर्वांचे देखील विशेष असे आभार. एंट्रीला जी लोक उभी आहेत ना त्यांना विनंती, ही गोष्टी त्यांनी खाली बसून घ्या. खाली बसून मुद्दाम एकाने फोडणार आहे. एंट्रीचे लोक खाली बसा. समजताय, सगळं कळतंय, तरी पण उभंच राहायचं. खाली बसून घ्या. चालू गावच्या मानाच्या कुस्तीला सदरबाबा भाडे सरपंच 11,000 रुपये चालू होते. गर्दी कमी करा. वाघोलीचा ऐतिहासिक महिला श्री भैरवनाथ उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेला मैदान 1 नंबरची कुस्ती चालू झाली. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे. चालू कुस्तीला लोणीगड पोलीस स्टेशन यांच्याकडून 5,000 रुपये. उपसरपंच महेंद्रजी पाडवे यांच्याकडून 5,000 रुपये. आणि महान भारत केसरी सिकंदर शेख लतो त्याच्याबरोबर हो, प्रेक्षकांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं शेवटच्या कुस्तीचं. दोन्ही महान मल्ल आपल्याला इथं वाघोलीमध्ये पाहायला मिळालेले आहे. कुस्ती मिळाली, तारीख मिळाली, हेच मोठं नसीब. आणि हे कसाबा वाघोली ग्रामस्थांचं, हे कसाबा हिंद केसरी अभिजित राव कटके. बाहेर त्यांनी कुणी बोलू नका, पंच आहे. मागल्याच पंधरवड्यात ही कुस्ती झालेली कर्जत कोरेगावला. आज वाघोलीच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानामध्ये ही कुस्ती घेतलेली. जबरदस्त कुस्ती मैदान, शांतता आणि स्तब्धता या ऐतिहासिक मैदानामध्ये. लोणीगड पोलीस स्टेशन पवार साहेब यांच्या चालू कुस्तीला 5,000 रुपये. शांतता आणि स्तब्धता. एक अर्जुन पुरस्कार ते मानकरी काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी गोविंदाच्या पवार, शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी शरद पवार यांचा पट्टा लढायला आलेला आहे. हर्षवर्धन सरकी, मी मगाशी सांगितलं नगर जिल्ह्यातला पैलवान, पण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेतला होता नाशिक जिल्ह्याकडून. 2020 ला म्हाळुंगे बालेवाडीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये याच हर्षवर्धन सरकीनं अनेक कुस्ती शौकीनांच्या भया उंचवलेल्या आहेत. चालू कुस्तीला दिलीप शेठ काळे, सुनील शेठ काळे, योगेश सातवे यांच्याकडून 5,000 रुपये. बाळासाहेब विठोबा सातो यांनी रोख 1,000 बक्षिसीनं दिलेला. सिकंदर शेख नंतर कुस्ती मारतील इनामी कुस्ती आणि सिकंदर शेख इनाम आलेला 45,000 रुपये. श्री शाहू विजय गंगाधर संघमध्ये शिराला विश्वास हरवले असताना पट्टा, हिंद केसरी दिनासी वसाचा पट्टा. आणि वा वा, त्या शिंगवाल्याचं कौतुक केलं पाहिजे. असाच पळत जाऊन गाडी बस आता तोंडाला सुद्धा लावून आहे. हिंद केसरी दिनासी विश्वास हरवलेचा पट्टा आहे. आणि सिकंदर शेख इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिसला, इंडियन आर्मीचा पैलवाना, बरोबर ना गायकवाड सर. चालू कुस्तीला चेतन शेठ जाधव यांच्याकडून 3,000 रुपये.
21 बजरंग बलीचा जय जयकार करूया सगळ्यांनी मोठ्यांना बोला. बोलो बजरंग बली की, बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. तुषार शेठ पाटील 1000 रुपये. तुंबवून गेली वाघोली नगरी, तुंबवून गेली. काय कुस्त्या झाल्या वाघोली, जोडीला जोड आणि तोडीला तो. खट्ट आणि काटा कुस्त्या बघण्यासारख्या कुस्त्या झालेल्या आहेत आतापर्यंतच्या. मैदान अंतिम टप्प्यात झालेला. शेवटची कुस्ती चालू आहे 2 लाख रुपये इनामाची. आणि 2.5 लाखावर कुस्ती गेलेली. सतपाल दादा सातो पाटील 5000 रुपये. संदीप दिवाळे 2000 रुपये. याला म्हणायचं पुत्रवत प्रेम करणारी माणसं. एकूण कुस्ती 2,60,000च्या पुढे. 2,60,000 रुपयाच्या पुढे कुस्ती गेली. ही कुस्ती प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट नंदकुमार शेठ भाडळे 5000 रुपये. जशी माणसं बैलगाडा शर्यतीवर प्रेम करतात तीच माणसं आता कुस्तीवरती प्रेम करायला लागली. आवडी आपली गोष्टी, आपली परंपरा, आपली संस्कृती आपण जपायची, जोपासायची, वाढवायची, फुलवायची. आपण ही गोष्टी हे मैदान निकाली झाल्याशिवाय सोडवली जाणार नाही. पहिल्यांदा याची दखल घ्यावी. कुस्ती महाखिलवर लाईव्ह चाललेला आहे. ज्ञानेश्वर आठवलेनं त्यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह केलेला आहे. माजी सरपंच 11,000 रुपये. तसेच नंदकुमार शेठ भाडळे 5000 रुपये. आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनललाही तुम्हाला कुस्ती पाहायला मिळणार. संजय चव्हाण कडेपूरकर त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलला ही कुस्ती लाईव्ह केली. जबरदस्त कुस्ती मैदान. जवळजवळ 2.5 लाखावर कुस्ती गेली. 3.5 लाख रुपयाचं बक्षीस आजच्या विजय होणाऱ्या पैलवानला. असं दोघांनाही दिलं जाणार. विजय होणाऱ्या पैलवानला आणि पराभूत होणाऱ्या पैलवानला इथं बक्षीस दिलं जाणार आहे, मानधन दिलं जाणार आहे. 11 तारखेला टेंभुर्णीला कुस्ती घेतली कोकाटे साहेबांनी. ही कुस्ती उच्च केली. पवार साहेब 5,000 रुपये. पवार साहेबांनी सुद्धा बक्षीस दिलं आपल्या कुस्तीला. 5,000 रुपये. साहेब खेळले असतील किंवा घरात कुस्ती खेळला असेल त्यामुळे बक्षीस लावलेलं आहे पवार साहेब. पवार अँड पॉवर. पैलवान किशोर बैरट 1,000 रुपये. मानकरी नंदकुमार पवार म्हणल्यानंतर अनेक जण थोडे विचार करतात. यांच्याकडून 5,000 रुपये. पैलवान सत्यवान दादा सातो पाटील 5,000 रुपये. वाव, टाळ्या पाहिजे, टाळ्या सगळ्यांनी. 3 लाखाचा टप्पा पूर्ण केला जवळ. पण कुस्ती निकाली झाली तर अशी कुस्ती सुटणार नाही हे सगळ्यांनाच माहिती. आरपार कुस्ती करणारे दोन्ही पैलवान आहेत. दोन्ही हर्षवर्धन सदगीर आणि सिकंदर शेख आरपार कुस्ती करणारे पैलवान. आज ही आरपार कुस्ती होणार. निकाली कुस्ती सगळ्यांना पाहायला मिळणार. पण आजच्या मैदानाला विजयश्री कोण खेचून आणणार, विजयश्रीची माळ कोण कोणाच्या गळ्यात घालणार याचा फैसला तुम्हाला सर्वांच्या साक्षीने आता थोड्या वेळात लागणार. उत्तम पंचांचा संच आजच्या मैदानात पाहायला मिळेल. प्रत्येक पंचाने योग्य निर्णय दिलेला आहे आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे.
चालू कुस्ती खंडूशेठ सातोबाटी 2000 रुपये. ₹2000 जमा करायचे. हो तुमच्याकडे करा बरं कसं अभिजित भाऊ तुम्हाला काय सांगायचं हो किती शांतता आहे हो किती स्तब्धता आहे हो एवढं पब्लिक शांत करायला किती पोलीस डिपार्टमेंट लागला पण आज कुस्तीला एवढी शांतता कुस्ती मैदानाला शांतता हे कसाबा वाघोली ग्रामस्थांचं हे कसाबा आहे आपल्या पैलवानांचं पैलवान कुठंच गडबड करत नाही कधीच ताकदीचा दुरुपयोग करत नाही हे लक्षात घ्या त्याच्या अंगावर जर विनाकारण कोण गेला तर मग त्याला हिसका तुम्हाला नंतर बघायला मिळेल तोपर्यंत प्रेम तुम्ही त्याला संयमानं बोला प्रेमानं वागा म्हणाल ते ऐकतो म्हणाल ते देतो प्रेमानं पण वेगळ्या भाषेत बोलला तर मग काय समोर होत असे असतात पैलवान आपल्या जीवलग दोस्ताला फार जीव लावता एक वेळ घरच्यांना लावणार नाही पण आपल्या दोस्ताला फार जीव लावतात ते जीवाला जीव देणारी दोस्त मंडळी आणि हात चालताय दोघांचे हात कुस्तीत चालले पाहिजे हात आणि पाय चालले पाहिजे इथे एक पैलवान हजर आहे नितीन खोत नावाचा हात पाय चालवायला हात पाय चालून कुस्ती करायचा नितीन खोत ज्याच्या धमाकाचा अंदाज लागलाच नाही शेवटपर्यंत एवढा चांगला पैलवान नितीन खोत समाधान घोडके फार कुस्ती गाजायची फार ठिकाणी कुस्ती गाजलेली एक तास कुस्ती चालायची सोलापूरला कुस्ती झाली बारामतीच्या आंबेडकर स्टेडियमवरती फार कुस्ती गाजली नितीन खोडकर समाधान घोडके नितीन खोडकर मोठा सोलापूरचा आणि समाधान घोडके 2010 ला महाराष्ट्र केसरी झाला रोहा रायगडला रोहा रायगडचा दिवशी गाजवला समाधान घोडकेला वय वजन उंची कमी समाधान घोडकेची उंची 5 फूट पंढरपूर जवळचा मंगळवेढा जवळचा पठाणगावचा पैलवा पठाणगावाजवळ छोटस गाव आहे एक नळी नावाचं त्या गावचा तो पैलवा सत्यवान घोडके असा आणि महेंद्र गायकवाडनं तयार केलं गावच्या मानाच्या शेवटच्या कुस्तीला पैलवान प्रमोद संभाजी पाटील यांचे 3000 रुपये आणि लोक पाटील यांचे 5000 रुपये हिंदकेसरी पैलवान अभिजित कट्टे यांचे 5000 रुपये हलगी सम्राट पुरस्कार होगी दिला नाही त्या राज्य कुस्ती 3 लाखाच्या पुढे गेली पैलवान कुस्ती करा कुरुंदवारचे माजी नगरसेवक आहेत राजू आवडे जयसिंगपूर जवळ कुरुंदवार नरसोबाच्या वाडी जवळ कुरुंदवार मला वाटतं कोल्हापूर जिल्हा बरोबर ना राजू कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवार कधी गावाकडे गेलं तरी नसतो कुठं मैदान स्पर्धा कुठं लग्न सोहळा कुठला कार्यक्रम हे आनंद आहे बाहेर फिरलं तरी घर चालणार आता कोण विचारणार आपल्यासाठी आणि पटाकी बोल दाखवतो कुस्ती 3 लाख पैलवान आपापल्या गावचं नाव करणारे हे पैलवान ह्याही पैलवानच्या रोज कुस्ती आहे तो सिकंदर काळ तिकडं हैदराबाद म्हैसूरकडे होता तिकडं कुस्ती केली आज वाघोलीला कुस्ती
उद्याही कुस्ती असेल आणि आहे त्यांच्या कुस्त्या रोज कुस्त्या आहेत. तकबीर असेल, माऊली गोपाळचे असतील, जमदारे असतील, प्रकाश बनकर असतील, मैदान चालू आहेत, स्पर्धा चालू आहेत. या भागातील मैदान होणार आहेत. या भागातले या पंचक्रोशीतले अनेक गावची मंडळी आलेली, ठेकेदार आलेले. आपण कोणाची कुस्ती घ्यायची, कोणाबरोबर लावायची ते विचार करायला लागलेले आहे. आणि हा लागलेला अरे बापरे, त्याची खासियत आहे की पब्लिक को दिखाओ, मैं कर रहा हूँ कुश्ती. वेळेला बसलेली मंडळी जपून बघा. अरे पब्लिक को दिखाओ पहले. कब्जा घेतला सिकंदर शेख पैलवानना. माझा करू का झूम इन वगैरे. खाली बसा, खाली बसा. माग लोकांना कुस्ती दिसत नाही, खाली बसा. कुस्ती प्रेक्षणीय आहे, लोकांना बघायची. सरकारी गाडी खाली बसा. कुस्ती ही जीवनची सर्वेसर्वा रामदास देसाईचं पैलवान जाहीर करतायत. खासबाग मैदानला मार्च महिन्यात फार मोठं मैदान ते येणार आहे. नोंद घ्या सगळ्यांनी. आणि सिकंदर शेखची कुस्ती घेणार आहे, माऊली जमदारेची कुस्ती घेणार आहे. अनेक कुस्त्या तुम्हाला चांगल्या पाहायला मिळणार आहेत खासबाग मैदानला. नोंद घ्या सगळ्या पैलवानांनी कुस्ती शोधल्या. श्री रामदास देसाईचं हे जाहीर करतायत. आणि हात टाकलेला आणि एक लंगी भरलेली आता सिकंदर शेखना. मोठ्या तर्फेनं निघण्याचा प्रयत्न हर्षवर्धनचा धीरता. दोघांना एकमेकाची खासियत माहिती, बारकावे माहिती. अनेक बार ही गोष्टी झालेली, अनेक वेळा झालेली. वाघोली गावची मानाची शेवटची कुस्ती आहे. मानाची शेवटची कुस्ती जवळजवळ 3 लाखाच्या पुढे गेली. कुस्तीला बक्षिसे माननीय राजेंद्रांना सातव पाटील, चिराग राजेंद्र सातव पाटील यांचे 2 लाख रुपये आणि गावचे 1,10,000 रुपये जमा झाले. राजेंद्रांना सातव पाटील यांचे 2,01,000 आणि गावचे 1,11,000 जमा झाले. अजून मान्यश्री राजेंद्रांना अमृतराव सातव पाटील एक लंगी झालेली नागपट्टी लावतो सिकंदर शेख पैलवान. चिराग राजेंद्रांना सातव पाटील 2 लाख रुपये नामाला कुस्ती. हो हो. प्रसिद्ध डेअरी उद्योजक भगवान पासरकर यांचे चालू कुस्तीला 1,000 रुपये. आजच्या मैदानात एवढ्या कुस्त्या झालेल्या आहेत. कुठलाच पैलवान अभिजित भाऊला नाही म्हणला नाही. तुम्ही टाका, ज्या पैलवान बरोबर कुस्ती लावतात त्या पैलवान बरोबर आम्ही खेळायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अगोदर तो हे बोलला आणि अभिजित कटकेनं सुद्धा सांगितलं होतं महाराष्ट्र केसरी झाला तरी येऊन खेळावंच लागेल. आणि प्रत्येक पैलवानी अभिजितच्या आणि वाघोली ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक पैलवान आलेले आणि प्रत्येक पैलवानी कुस्ती. उद्योजक संतोष कोलते यांचे 1,000 रुपये. उद्योजक पप्पू सातव यांचे 1,000 रुपये. हां.
उद्योजक संतोष कोलते यांचे 1,000 रुपये, उद्योजक पप्पू सातव यांचे 1,000 रुपये. हां